students, let's study the fifth chapter of maths. Name of the fifth chapter is decimal fractions, ज्याला आपण मराठीमध्ये दशांश अपूर्णांक म्हणतो. दशांश अपूर्णांक पहिल्या आधीच्या प्रकरणामध्ये तुम्ही फ्रॅक्शन्स नावाचं प्रकरण शिकले. ऑपरेशन ऑन फ्रॅक्शन्स हे प्रकरण शिकले, ज्यामध्ये तुम्ही प्रॉपर फ्रॅक्शन, इम्प्रॉपर फ्रॅक्शन, मिक्स्ड फ्रॅक्शन्स याची ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन करणे शिकले. या प्रकरणामध्ये डेसिमल फ्रॅक्शन्सची ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन शिकायची आहे. मग अगदी शॉर्ट मध्ये जर सांगायचं झालं तर साधे फ्रॅक्शन्स आणि डेसिमल फ्रॅक्शन्स यामध्ये नेमका काय फरक आहे. तर 1/2 तुम्हाला माहिती आहे, हाफ हा फ्रॅक्शन आहे, प्रॉपर फ्रॅक्शन आहे. डेसिमल फ्रॅक्शन याचं 0.5 होतं. 0.5 होतं म्हणजे जर 2 ने तुम्ही 1 ला डिवाइड केलं तर भागाकार तुम्हाला 0.5 मिळतो. 1/2 हा फ्रॅक्शन आहे, 0.5 हा डेसिमल फ्रॅक्शन आहे. तर आतापर्यंत तुम्ही फ्रॅक्शनची ऍडिशन, सबट्रॅक्शन करणं वगैरे शिकले. आता तुम्हाला डेसिमल फ्रॅक्शनची ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन करणं शिकायचं आहे. मी असं म्हणेन की या फ्रॅक्शन्सच्या ऑपरेशन पेक्षा डेसिमल फ्रॅक्शनचे ऑपरेशन्स हे अधिक सोपे आहेत. जरा काही बाबी आपण पाहू. पहिल्यांदा युनिट पाहू, रुपीज पैसे. आता मला सांगायचं, समजा रुपीज 25 पैसे, रुपीज 15 किंवा रुपीज 150 75 पैसे, रुपीज 7 and 50 पैसे. याचं कन्वर्शन आपण जरा डेसिमल फ्रॅक्शन मध्ये करू. हा कॉमा आहे, लक्षात घ्या. हा हे डेसिमल पॉइंट नाही आहे, ठीक आहे. आता तुम्हाला जर म्हटलं की 20 रुपये 25 पैसे याला डेसिमल फ्रॅक्शन मध्ये लिहा तर कसं लिहू आपण? रुपीज 20.25 बरोबर आहे. 150 रुपये 75 पैसे लिहायचं आहे डेसिमल फ्रॅक्शन मध्ये तर कसं लिहू आपण? रुपीज 150.75. रुपीज 7 and 50 पैसे म्हणजे 7 रुपये 50 पैसे, 7.5 रुपये लिहायचं आहे. कसं लिहू आपण? रुपीज 7.50. म्हणजे या पद्धतीने आपल्याला डेसिमल फ्रॅक्शन मध्ये लिहिता येतं. पुन्हा आपण आता मीटर सेंटीमीटरचे एक्झाम्पल घेऊ. समजा 5 मीटर 30 सेंटीमीटर, 11 मीटर 90 सेंटीमीटर, 6 मीटर 75 सेंटीमीटर. डेसिमल फ्रॅक्शन मध्ये कसं लिहू आपण? 5.30 मीटर. 11 मीटर 90 सेंटीमीटर कसं लिहू आपण? 11 मीटर 90 सेंटीमीटर, 11.90 मीटर. 6 मीटर 75 सेंटीमीटर कसं लिहू आपण? 6.75 मीटर आपल्याला लिहिता येईल. डेसिमल फ्रॅक्शन मध्ये लिहितो बरं, कन्वर्ट इनटू डेसिमल फ्रॅक्शन आपण करतो आहे. किलोमीटर मीटरचं उदाहरण घेऊ. समजा 5 किलोमीटर 200 सेंटीमीटर. आपलं 5 किलोमीटर 200 मीटर. अमरावती आपण जर मानलं 72 किलोमीटर
मीटर एवढं दूर आहे. त्यानंतर आपण जर घेतलं 12 किलोमीटर किंवा एक वेगळं एक्झाम्पल घेऊ आपण. किलोमीटर घेऊच नाही, सरळ घेऊ 750 मीटर. याचं कन्व्हर्शन आता आपल्याला डेसिमल फ्रॅक्शन मध्ये करायचं आहे. कसं होतं? 5 किलोमीटर 200 मीटर आपण कसं लिहू? 5.200 मीटर. 82 किलोमीटर 350 मीटर कसं लिहू आपण? 82.350 मीटर. ओनली 750 मीटर आहे. तर किती किलोमीटर होईल ते? 1 किलोमीटर. आपलं चुकतंय. 5 किलोमीटर 200 मीटर म्हणजे होईल 5.200 किलोमीटर. ठीक आहे. 82 किलोमीटर 350 मीटर म्हणजे काय होईल? 82.350 किलोमीटर. ठीक आहे. 750 मीटर किलोमीटर काहीच नाही आहे, म्हणून आपण काय म्हणू? 0.750 किलोमीटर. जर आपण किलोग्रॅम ग्रॅमच्या बाबतीत पाहू, आपल्याला माहिती आहे की 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम होतं. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर होतं. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर होतं. 1 रुपये म्हणजे 100 पैसे होतात. 100 पैसे होतात म्हणून 2 डेसिमल प्लेस आहेत. 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर होतात. 100 सेंटीमीटर म्हणून 2 डेसिमल प्लेसेस आहेत. म्हणजे पॉइंट नंतर 2 डिजिट आहे. 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर होतात. 1000 मीटर होतात. 1000 30 येतात म्हणून 3 डेसिमल प्लेस आहेत. 1 किलोग्रॅम इज इक्वल टू 1000 ग्रॅम होतं. 30 येतात. 1000 मध्ये 3 येतात म्हणून डेसिमल प्लेस इथे सुद्धा 3च आपल्याला मिळेल. आणि लिटर मिलीलीटर मध्ये सुद्धा 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलीटर होतात. त्यामुळे 1000 वरती 3 शून्य 30 म्हणून डेसिमल प्लेस आपल्याला 3 मध्येच 3 डेसिमल प्लेस आपल्याला इथे सुद्धा मिळेल. एक्झाम्पल घेऊ किलोग्रॅम ग्रॅम. 7 किलोग्रॅम 235 ग्रॅम बरोबर काय होईल? 7.235 ग्रॅम. 15 किलोग्रॅम 35 ग्रॅम असं जर असेल तर कसं होईल पहा? 15.035 ग्रॅम. सॉरी चुकला आहे आपला. 7 किलोग्रॅम 235 ग्रॅम मीन्स 7.235 किलोग्रॅम. 15 किलोग्रॅम 35 ग्रॅम मीन्स 15.035 किलोग्रॅम. आणि 970 ग्रॅम मीन्स होईल 0.970 किलोग्रॅम. 1 किलोग्रॅम बरोबर 1000 ग्रॅम होतात म्हणून म्हणजे त्यामध्ये 3 येतात 1000 वरती, त्यामुळे 3 डेसिमल प्लेस आपल्याला मिळते. असंच लिटर मिलीलीटरचं आहे. 10 लिटर 650 मिलीलीटर म्हणजे होईल 10.650 लिटर. 7 लिटर 300 मिलीलीटर मीन्स होईल 7.300 लिटर. 875 मिलीलीटर मीन्स 0.875 लिटर.
या पद्धतीने आपण डेसिमल प्लेस आपलं डेसिमल फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. लक्षात घ्या, रुपीज पैसे, 1 रुपये म्हणजे 100 पैसे, 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. 100 येत असल्यामुळे डेसिमल प्लेस सुद्धा इथे दोनच दिसतात. इथे मात्र 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर, 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम, 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलिटर. 1000 1000 1000 येतात म्हणजे 03 येतात, म्हणून डेसिमल प्लेस सुद्धा आपल्याला 3 मिळत आहे. हे बरोबर लक्ष ठेवायचं. यावर आधारित एक्झाम्पल आता तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम सोडवता येईल. आता ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ डेसिमल फ्रॅक्शन्स हा भाग पाहू आपण. अतिशय सोपा भाग आहे. 632.12 याला रीड कसं करायचं ते जरा बघा. 632.12 असं वाचायचं नाही, ते चुकीचं आहे. 632.12 असं वाचायचं. 41.316 असं वाचायचं. पॉइंट नंतरचे डिजिट हे सिंगल वाचायचे, 316. ठीक आहे. मग आता या दोन डेसिमल फ्रॅक्शनची ऍडिशन करू. ऍडिशन असो की सबट्रॅक्शन, नियम एकच आहे की डेसिमल पॉइंटच्या खाली डेसिमल पॉइंट यायला पाहिजे. म्हणजे कसं, 632.12 प्लस 41 हे कुठे येईल, 41.316. नियम हा आहे की पॉइंटच्या खाली पॉइंट यायला पाहिजे. आले पॉइंटच्या खाली पॉइंट. आता जिथे गॅप सुटलेला आहे तिथे 0 देईल. इथे 0, इथे 0. चला आता लाईक फ्रॅक्शन्स, लाईक डेसिमल फ्रॅक्शन तयार झाले. ह्या फ्रॅक्शनचा हा लाईक डेसिमल फ्रॅक्शन आणि या फ्रॅक्शनचा हा लाईक डेसिमल फ्रॅक्शन तयार झाला. आता आपल्याला ऍडिशन करायला काही अडचण नाही. आणि साधी जशी ऍडिशन आपण सिंपल नंबरची करतो अगदी तशीच करायची. कशी होईल? 0 + 6 6, 2 + 1 3, 1 + 3 4, पॉइंटच्या खाली पॉइंट, 2 + 1 3, 3 + 4 7, 6 + 0 6. Addition is 673.436. Very simple. In the same way, इथे 3 डेसिमल फ्रॅक्शन्स आहेत. There are 3 डेसिमल फ्रॅक्शन्स. पहा जरा. पहिला आहे 9.8, दुसरा आहे 16.42. लिहायचं कसं, 16 पॉइंटच्या खाली पॉइंट 42 प्लस 300 पुढे 300.192 शी ऍडिशन करावी लागेल. आता लाईक फ्रॅक्शन तयार करून घेऊ आपण. 0 0, इकडे सुद्धा 0 0. याचं लाईक फ्रॅक्शन तयार करू. 0, इकडे 0. ठीक आहे. जिथे गॅप होती तिथे आपण 0 देऊ. हे सांगायचं तात्पर्य की 9.8, एक नंबर तुम्ही किती 0 दिले तरी काही त्याला अर्थ नाही. 9च्या आधी कितीही 0 दिले तरी त्याला सुद्धा काही, त्यामुळे व्हॅल्यू चेंज होत नाही. 8चे 80 होत नाही, 80चे 800 होत नाही. इकडे पॉइंट नंतर, इकडे पॉइंटच्या आधी 9च्या आधी जर 0 दिले तरी काही फरक पडत नाही. मग आता याची ऍडिशन करू. 0 + 0 + 2 2, 0 + 2 + 9 11, 1 कॅरी. सिंपल, जसं आपण आधी करत होतो तसंच. 1 + 8 9, 9 + 1 10, 10 + 4 14. जे सोयीचं वाटतं तशी ऍडिशन करायची. 1 + 8 9, 9 + 4 13, 13 + 1 14.
1 कॅरी, डेसिमल पॉइंटच्या खाली डेसिमल पॉइंट. 1 plus 9, 10 plus 6, 16, 1 carry. 1 plus 1, 2, 3. Final answer is 326.412. माझ्यामध्ये ऍडिशन समजले, सबट्रॅक्शन सुद्धा अगदी अशीच करायची. 953.12 minus 7.612. जिथे गॅप दिसतंय तिथे 0 आहे. लाईक फ्रॅक्शन्स तयार झाले आहेत. आता ऍडिशन सबट्रॅक्शन करा. 0 minus 2 2 बरोबर आहे का? नाही. 0 minus 2 इथे 10 इथे 1. 10 minus 2 8. 1 minus 1 0. 1 minus 6 जात नाही म्हणून 11 इथे 2. 11 minus 6 5 पॉइंटच्या खाली पॉइंट. 2 minus 7 जात नाही म्हणून 12 इथे होईल 4. 12 minus 7 5 4 9. Final answer is 945.508. $48.195 minus 30.7. गॅप आहे 0 0. लाईक फ्रॅक्शन्स तयार झाले. 5 minus 0 5, 9 minus 0 9, 1 minus 7 जात नाही म्हणून इथे 11 इथे होईल 7. 11 minus 7 4 पॉइंटच्या खाली पॉइंट 7. 4 minus 3 1. फायनल आन्सर इज 17.495. या पद्धतीने ऍडिशन, सबट्रॅक्शन आणि युनिट्स वरचे सुद्धा ऍडिशन सबट्रॅक्शन, जर तुम्हाला याचे ऍडिशन करता येते तर तुम्हाला असे जर युनिट वरचे एक्झाम्पल विचारले तर त्याचीही ऍडिशन सबट्रॅक्शन करता यायला पाहिजे. म्हणून यू हॅव टू राईट डाउन कम्प्लिटली फ्रॉम द ब्लॅकबोर्ड अँड आफ्टर दॅट यू हॅव टू सॉल्व प्रॅक्टिस सेट 14. Very simple practice set is there. Question number 1, there is table. You can solve this table easily by observing it properly. Question number 2, addition examples are there. Question number 3, subtraction examples are there. And question number 4, 5, 6, 7. 4 are word problems related to the units. You can solve whole प्रॅक्टिस सेट, पूर्ण प्रॅक्टिस सेट तुम्ही सोडू शकता. प्रॅक्टिस सेट 14. यू हॅव टू सॉल्व दिस प्रॅक्टिस सेट इन युअर नोटबुक, रेग्युलर स्कूल नोटबुक, अँड बिफोर दिस यू हॅव टू राईट डाउन फ्रॉम द ब्लॅकबोर्ड.